नमस्कार मित्रांनो, कालच्या व्हिडिओमध्ये आपण लहान पिल्लं आपल्या फार्मवरती आणायच्या अगोदर काय काळजी घ्यायला पाहिजे, ब्रूडिंग सेटअप कसा असायला पाहिजे ते बघितलं होतं. आज मित्रांनो फार्मवरती पिल्लं आणल्यानंतर पहिल्या दिवसाचं नियोजन कसं करायचं ते आपण बघणार आहोत. पण त्याआधी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर मित्रांनो तुम्ही बाहेरून पिल्लं आणत असाल तर पिल्लं आणताना नामांकित जे हॅचरी असतात तिथूनच पिल्लं आणायची. तुम्हाला ज्या जातीचे पिल्लं पाहिजे असेल तेच पिल्लं भेटतील आणि ते पण मॅरेक्स दिलेली असणार. जर मित्रांनो तुमच्या फार्मवरतीच जर इन्क्युबेटर मशीन असेल आणि तुम्ही स्वतः जर त्यामधून पिल्लं काढत असेल तर काय करायचं मित्रांनो, पिल्लं काढल्यानंतर सुरुवातीला जे आहे तुम्ही मॅरेक्स त्यांना लावून घ्यायची. त्यानंतर मित्रांनो ज्या आपण ब्रूडिंग सेटअप केलेला आहे, ज्यामध्ये चिक्स गार्ड आपण सेट केलेला आहे ती त्यामध्ये पिल्लं जे आहे आपल्या ठेवून घ्यायचे आहे आणि त्यांना सुरुवातीच्या 6 तास फक्त गोड पाणी द्यायचं आहे. आणि 6 तासानंतर मित्रांनो त्यांना मक्काचा जो भरडा आहे तो आपल्याला द्यायचा आहे फीडमध्ये. फीडसाठी मित्रांनो कोणतेही भांडे ठेवायचे नाही. जो आपण पेपर टाकलेला आहे त्या पेपरवरती त्यांना फीड द्यायचा आहे आणि पाण्याद्वारे जे आहे 1 ग्राम लिक्सन पावडर 1 लिटर पाण्यामध्ये द्यायचं आहे. पहिल्या दिवसासाठी मित्रांनो ब्रूडिंग रूमचं टेम्परेचर जे आहे ते 33 डिग्री सेल्सिअस जे आपल्याला मेंटेन करून ठेवायचं आहे. त्यासाठी मित्रांनो पहिलेच आपल्याला थर्मामीटर जे आहे डिजिटल थर्मामीटर येते ते लावून घ्यायचं आहे